नमस्कार मंडळी, मी आपल्याला आज बटाट्याचा वेपर्स करून दाखवणार आहे। आता वेपर्स करण्यासाठी बटाटा, मिरची, चटणी, मीठ एवढं साहित्य घेतले। आता चुलीवर कढई ठेवून घेऊ। आता कढईत तेल टाकून घेऊ, म्हणजे तेलाला ताव येतो तो। आता बटाटे जरा स्वच्छ धुवून घेते, माती त्याला जास्त। आता बटाट्याची साल काढून घेऊ थोडी थोडी वरची। असं बटाट्याची साल काढून घेतली म्हणजे वरची माती ही निघून जाते, म्हणून ही सगळी साल काढून घ्यायची। आता हे उपासासाठी करायचं। आपल्याला जरी घरात नसलं करून ठेवलेलं तरी असं हे बटाट्याला छलून हे असं केलं की होतंय लगेच, त्याला उशीर लागत नाही, कवा बी करू शकतो आपण। आता ह्याच्यात आपण वेपर्स सोडून घेऊ। असं थोडं थोडं सोडून घ्यायचं, म्हणजे एकामेकाला असं चिटकत नाही। तर असं दाट झाली की चिटकतं एकामेकाला, जेवढं बसून तेवढं सोडायचं। त्याला असं एवढं ते कलर आला थोडा की काढून घ्यायचं, लय लाल होऊन द्यायचं नाही, करपत लागतात मग। असं आता ते काढलं की एवढंच पातळ पातळ सोडून सनी वरच्यावर घ्यायचं आता काढून आपल्याला। आता घेऊ काढून, बघा हे आला लाल कलर जरा, थोडस एवढंच लाल झालं पाहिजे। आता मिरच्या 2-4 तळून घेऊ ह्याच्यात। थोड्या थोड्या फोडून टाकल्यात म्हणजे ते फटफट उडत असं अंगावर तेल येत नाही। झाल्या तळून मिरच्या। आता मिरचीला थोडं मीठ टाकून घेऊ।
आता वेपर्सला मीठ टाकून घे थोडं थोडं, चवीपुरतं टाकून घ्यायचं बघा थोडं थोडं. आता चटणी टाकून घे थोडी थोडी. आता चटणी मीठ टाकलेलं हलवून घेऊ आपण. हे झालं आपलं वेपर्स आणि मिरची तळून. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.